नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राम वाघमारे लाईव्ह आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत RT 2026-27 ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला यायचं आहे गुगल क्रोमवर. गुगलवर सर्च करायचं आहे RTE ॲडमिशन 2026-27. त्यामध्ये पहिलीच वेबसाईट येईल studentmaharashtra.gov.in RTA 25% ॲडमिशन पोर्टल. याच्यावर क्लिक करायचं आहे. RTचं डॅशबोर्ड ओपन होईल. त्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन नावाच्या टॅबवर क्लिक करायचं आहे. इथं आल्यावर आपल्याला दोन पर्याय दिसेल, एक युजर लॉग इन 2026-27 आणि इकडच्या साईडला न्यू रजिस्ट्रेशन फॉर्म फॉर ॲकॅडमिक इयर 2026-27. न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करून घ्यायचं. त्यानंतर बेसिक माहिती विचारेल आपल्याला. तिथे पहिले सर्वप्रथम आपला जिल्हा टाकून घ्यायचा आहे, नंतर आडनाव टाकायचं आहे, नंतर बालकाचं नाव टाकायचं आहे, नंतर त्याच्या वडिलाचं नाव टाकायचं आहे. म्हणजे पूर्ण नाव भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्या मुलाला काही जर डिसेबिलिटी असेल तर येस करून घ्यायचं आहे, अन्यथा नो राहू द्यायचं आहे. त्यामध्ये जन्मतारीख टाकून घ्यायची आहे जी असेल ती पूर्ण, आणि कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर इथं मोबाईल नंबर सबमिट करायचा आहे. मोबाईल नंबर सबमिट केला. मोबाईल नंबर टाकल्यावर रजिस्टर नावाचा टॅब ओपन होईल, त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. रजिस्टर करून घेतल्यावर आपल्या मोबाईलवर युजर ID व पासवर्ड मॅसेज स्वरूपात येईल. म्हणजे युजर ID इथं वरती दाखवून देते, ॲप्लिकेशन नंबर जनरेटर सक्सेसफुली अँड पासवर्ड सेंड टू युअर रजिस्टर मोबाईल नंबर. तर तो पासवर्ड आणि हा युजर नंबर टाकून लॉग इन करून घ्यायचं. तर आलेला युजर ID आणि पासवर्ड टाकून मी लॉग इन करून घेत आहे. लॉग इनला युजर ID पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर परत एकदा आपल्याला जो पासवर्ड आलेला होता तो विचारेल, तो टाकून नवीन पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. तर नवीन पासवर्ड हा मिनिमम लेंथ ऑफ न्यू पासवर्ड जे 8 कॅरेक्टर असणार आहे. मॅक्झिमम लेंथ हे 15 कॅरेक्टरपर्यंत पाहिजे. नवीन पासवर्डमध्ये एक कॅपिटल लेटरमध्ये नाव, एक स्मॉलमध्ये आणि बाकीचे एखादा स्पेशल कॅरेक्टर आणि प्लस नंबर अशा स्वरूपाचा नवीन पासवर्ड पाहिजे. तर मी नवीन पासवर्ड तयार करून घेत आहे. अशा प्रकारे पासवर्ड क्रिएट सक्सेसफुली झालेला आहे. आता तो नवीन पासवर्ड टाकून युजर ID टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर चाइल्ड इन्फॉर्मेशन म्हणून टॅब ओपन होईल. त्यामध्ये आपण भरलेली मुलाचं नाव किंवा मुलीचं नाव ते समोर येऊन जाईल. तिथं त्यामध्ये आईचं नाव टाकून घ्यायचं आहे. माहीत असेल तर टाकून घ्यायचं आहे ना, अन्यथा इथं या बॉक्सला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वडिलाचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. जन्मतारीख आपण टाकलेली आहे. मुलगा आहे का मुलगी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे आपला. ॲड्रेस टाकल्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर वरती नोटिफिकेशन चाइल्ड डिटेल सेव्ह सक्सेसफुली त्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्या गुगल मॅपच्या सिम्बॉलवर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड टाकून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, यामध्ये जिथं आपलं
घर असेल गुगल मॅपवर दिसते त्याप्रमाणे हा लाल ॲरो तिथं आणून ठेवायचा आहे. त्याप्रमाणेच मला जी शाळा आहे ती माझ्या 1 किलोमीटरच्या आतमधली शाळा दिसून जाईल. तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर इथं सेव्ह अँड अपडेट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर नोटिफिकेशन ओपन होईल. गुगल ॲड्रेस अपडेट सक्सेसफुली, द फॉर्म विल क्लोज नाऊ इफ यू आर ओके, क्लिक ऑन ओके बटन. तर ओके करून घ्यायचं आहे. तर माझा ॲड्रेस याच्यावर आलेला आहे. पुन्हा आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह केल्यानंतर ॲप्लिकेशन टॅबवर क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन टॅब ओपन झाल्यानंतर सिलेक्ट स्टँडर्ड म्हणून क्लिक करायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट स्टँडर्डला क्लिक करून घ्यायचं आहे. नंतर आपला धर्म सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर कॅटेगरी येईल, जनरल, SC ST OBC VJ SBC NTB NTC NTD अदर SCBC EWS अशा प्रकारची कॅटेगरी आहे. तर तुम्ही त्याप्रमाणे सिलेक्ट करून घ्यायचे आहे. ऑप्शन तर परत एकदा आपल्याला हा ऑप्शन विचारलेला आहे, बालक दिव्यांग वगैरे आहे का नाही. तर तिथं असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर विचारलेला आहे. माझ्याकडे आहे तर मी येस करतो. तुमच्याकडे असेल तर येस करायचं, नाही तर अन्यथा नो करायचं आहे. आधार कार्ड नसेल तर बालकाचे जन्म प्रमाणपत्र कंपल्सरी आहे. पॅन कार्ड असेल तर टाका, पाल्याचे नसेल तर नका टाकू. व मोबाईल नंबर आपण टाकलेलाच आहे. त्यानंतर आता आपल्याला विचारेल, प्लीज सिलेक्ट द डॉक्युमेंट यू प्रोसेस फॉर ॲडमिशन. ॲडमिशनसाठी प्रोसेस करण्यासाठी तुम्ही कोणते डॉक्युमेंट द्याल यामधले. तर मी ॲड्रेस प्रूफला सिलेक्ट करतो. रहिवासी असेल तर ॲड्रेस प्रूफ सिलेक्ट करून घ्यायचं आहे. बर्थ सर्टिफिकेटचा एक ऑप्शन आहे, त्याला पण येस करावं लागेल. आणि कास्ट सर्टिफिकेट, आपण कॅटेगरी निवडल्यामुळं कास्ट सर्टिफिकेट आपल्याला इथे लागेल. कॅटेगरीमध्ये जर आपण जनरल सिलेक्ट केलं तर आपल्याला इन्कम सर्टिफिकेट विचारेल. व दिव्यांगमध्ये आपण येस केलं तर आपल्याला हँडिकॅप प्रूफ द्यावा लागेल. तर हे सर्व टाकून घ्यायचं आणि सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये इन्कम किती पाहिजे मित्रांनो, इन्कम पाहिजे आपल्याला 1 लाखाच्या आतमधलं. त्यानंतर डॉक्युमेंट टॅबवर क्लिक करून घ्यायचं आहे. तिथे ऑप्शन येईल अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट. त्यामध्ये काय लागतं मित्रांनो, तर पालकाचे आधार, कास्ट सर्टिफिकेट आणि ॲड्रेस प्रूफमध्ये रहिवासी दाखला असला तरी चालून जाईल. मी अपलोड करून घेत आहे. डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर स्कूल सिलेक्शन हा ऑप्शन ओपन होईल. तर यामध्ये आपल्याला विथिन 1 किलोमीटरचा ऑप्शन दिसेल इथं, त्यावर क्लिक करायचं आहे. तर 1 किलोमीटरचा ऑप्शन निवडल्यावर मला 2 स्कूल दाखवते. 1 किलोमीटरचा ऑप्शन निवडल्यावर मला 2 शाळांची येथे नावं दाखवते. त्यामधले मी फर्स्ट आणि सेकंड निवडून घेते, दोन्ही पण निवडून घेते आणि सेव्ह करत आहे. स्कूल सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो. शाळा निवडताना शाळेचं नाव वगैरे दिसून जाईल की वरती, पॅटर्न काय आहे, बोर्ड कोणता आहे, मीडियम कोणता आहे, कितवीपासून ॲडमिशन आहे त्याच्यामध्ये आणि कितवीपर्यंत आहे, जन्मतारीख मिनिमम किती पाहिजे आणि जास्तीत जास्त किती पाहिजे, आपण जो घराचा ॲड्रेस दिला होता त्याच्यापासून किती किलोमीटरचं अंतर आहे, 1 किलोमीटरच्या आतच आहे सगळं, आणि वॅकन्सी किती आहे त्या शाळेमध्ये हे सर्व दिसून जाईल. तर सेव्ह करून इथं आपल्याला नोटिफिकेशन येईल, स्कूल सिलेक्शन सेव्ड सक्सेसफुली, फॉर्म सबमिशनचं ऑप्शन येईल. यामध्ये आपण टाकलेली माहिती एकदा पूर्ण चेक करून घ्यायची आहे, स्कूल चेक करून घ्यायचे आहे. त्यानंतर फॉर्म सबमिट करण्याच्या अगोदर एक महत्त्वाचं बघा, इथं आपल्याला डिक्लेरेशनला क्लिक करणं आहे. त्यामध्ये लिहिलेलं आहे RTE 25% ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज मी स्वतः भरला आहे. सदर अर्जात भरलेली सर्व माहिती खरी असून लॉटरी लागल्यानंतर प्रवेश घेताना भरलेली माहिती खोटी आढळून आल्यास आणि या बालकाचे एकापेक्षा जास्त अर्ज भरलेले आढळून आल्यास RTE अंतर्गत मिळालेला प्रवेश रद्द होईल आणि कायदेशीर कारवाई होऊ शकेल याची मला पूर्ण कल्पना आहे. हे वाचून क्लिक करायचे आणि कन्फर्म
अँड सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. कन्फर्म आणि सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर फॉर्म सबमिट होईल आणि जनरेट PDF ऑप्शन ओपन होईल. त्यानंतर जनरेट PDFवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल. त्याची प्रिंट मारून व्यवस्थित ठेवायचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला? संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप तशी सांगितलेलीच आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.